स्वागत आहे भावांनो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मिनी व्लॉग मध्ये। तर भावांनो आपलं काम सुटल्यावर आज आपण डायरेक्ट पवन भाऊला घ्यायला आलतो, कारण आपला 6 महिन्यापासून विचारात असलेला रायगडचा प्लॅन उद्या सत्यात उतरवायचा होता। मग पवन भाऊला घेऊन डायरेक्ट घरी न जाता पहिला आपल्या मावशीच्या घरी आलो, कारण तिथं आपल्याला गाडी एक्सचेंज करायची होती। आपली सुपर बाईक देऊन आपल्याला ज्युटिपर घ्यायची होती। आणि ज्युटिपर घ्यायचं कारण म्हणजे आपली सुपर बाईक जरा जास्तच फास्ट पळते हो, मग उगाच रिस्क कशाला घ्यायचं। मग ती गाडी घेऊन घरी आल्यावर म्हणलं जरा झोपावं, पण उद्या रायगडला जायचं म्हणलं झोप तर कुठली येणार। मग तसंच 1.5-2 तास लोळत पडलो आणि तोपर्यंत अलार्म बी वाजला। मग लगेच उठून पहाटेच्या 2:45 वाजता आमचं आवरून बी झालं आणि खाली आल्यावर आपल्या मोठ्या बंधूची होंडा बुसा आणि आपली ज्युटिपर मैदानात उतरवली। मग सगळ्यांनी कात्रच्या चौकामध्ये एकत्र येऊन तिथनं पुढे जायचा प्लॅन ठरला होता। मग ठरल्याप्रमाणे वेळेत आम्ही तिथे पोहोचलो होतो, पण आपल्या यश भाऊमुळे आपले 3 मेंबर अजून लेट झाले होते। थोड्या वेळानं आपला यश भाऊ बी त्याची मुले घेऊन पोहोचला आणि आल्या आल्या लगेच त्याच्या युट्यूब चॅनल साठी व्हिडिओ चालू केला। आणि भाऊंना आपल्या टीम मध्ये अर्ध्याच्या वर युट्यूबरच होते। आणि भाऊंना आमचा रूट भोर वर्धा घाट महाड ते रायगड असा होता। आणि वर्धा घाटात आम्हाला पहाटेच्या अंधारात काय बघायला भेटलं नाही, त्याच्यामुळे उजडल्यावर जरा आम्हाला एक व्ह्यू पॉइंट भेटला, म्हणून तिथे जरा बघायला थांबलो होतो। आणि व्ह्यू भावानो काय व्ह्यू होता, एकदम चुम्मेश्वरी बघा। आणि भावनो आज आपण एवढ्या टॉपला होतो की एकदम ढगाच्या वर, एकदम स्वर्गामध्ये। आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी एवढी खास नाही भावानो, त्यामुळे तुम्हाला काय एवढं दिसत नसेल, पण भावानो खरं सांगतो हा नजारा बघत राहावा असाच होता भावानो। आणि तो व्ह्यू बघून पुढे जाताना भावानो आपल्याला मध्ये रस्त्यात कावळागड लागला। आणि भावानो तिथं पण असला भारी नजारा होता का नाही, एवढी खोल दरी आणि एवढे मस्त मस्त डोंगर। भावानो पूर्ण रायगडला जाऊपर्यंत प्रत्येक गोष्ट असं बघण्यासारखीच होती। आणि पुढे गेल्यावर भावानो आपण काय काय बघितलंय पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।